नमस्कार मित्रांनो, मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सरचे स्वागत. तर मित्रांनो, मी तुम्हाला टेबल फॅन वाइंडिंग कसा करतात हे दाखवलं. त्याच्या कॉईल तयार करायची मशीन मी कशी जुगाड लावून केलेली आहे तयार, त्याचा व्हिडिओ मी आज तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कॉईल कशा तयार होतात ते पण पहा. कारण टेबल फॅन रिवायडिंग करत असताना कॉईलचं बरोबर माप येणं फार गरजेचं असतं. जर समजा कॉईल मोठ्या झाल्या तर मोटरच्या बाहेर येतात आणि बॉडीला चिटकतात, त्यामुळं फॅन बॉडी अर्थ होतो. आणि जर कॉईल लहान झाल्या तर मोटरमध्ये व्यवस्थित बसत नाहीत आणि त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळं मी बरेच दिवस परिश्रम घेऊन कॉईल कशा बनवतात त्याचे फार्मे मी स्वतः बनवलेले आहेत, बनवून घेतलेले आहेत. आणि मित्रांनो, त्यासाठी फार कष्ट लागलेलं आहे. तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा अशा प्रकारे फार्मे लावले जातात. त्या फार्मेवर प्लेट आहेत बसवलेल्या. ॲट अ टाइम 4 फार्मे बसतात आणि त्यानंतर एक 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 फार्म्यावर कॉईल तयार होते. आणि मित्रांनो, असे सुबक रीतीने कॉईल तयार होते की टेबल फॅन वाइंडिंग करताना कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्यासाठी आपल्याला लाकडी काठीची किंवा दुसऱ्या कशाची आवश्यकता होत नाही. अगदी लोण्यासारख्या मऊसूत कॉईल होतात आणि सहजासहजी मोटरमध्ये इन्सर्ट होतात. तर मित्रांनो बघा, ही हँड वाइंडिंग मशीन आहे मुळात, पण त्याला मी 1 HP ची मोटर अटॅच केलेली आहे बेल्टच्या साहाय्याने. आणि एक बोर्ड घेतलेला आहे, त्याला बेल स्विच बसवलेला आहे. तर समजा आपण 650 जर टर्न मारत असतो तर 600वर काउंटिंग आल्यानंतर स्विच सोडून दिला की बरोबर 650ला मॅक्झिमम 660ला मशीन थांबते. 10 टर्न आपण रिटर्न घेऊ शकतो. तर पहा मित्रांनो, कशा प्रकारे कॉईल तयार होत आहेत. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त मनोरंजन म्हणून बनवत नाही मी, तुम्हाला त्यातून काहीतरी शिकायला मिळावं, माझ्याजवळ जे नॉलेज आहे ते तुम्हाला मिळावं. आणि जर तुमच्याकडे याच्यापेक्षा अधिक काही नॉलेज असेल तर तुम्हीही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर मित्रांनो, ह्या मशीनवर आपल्याला टेबल फॅन, त्यानंतर 1 HP, अर्धा HP ची मोटर, कूलर मोटर, हाय स्पीड टेबल फॅन सगळ्याच्या कॉईल बनवता येतात. त्यासाठी मी वेगवेगळे फार्मे तयार केलेले आहेत. यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतीलच ते. मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, म्हणजे तुम्हाला अधिकाधिक माहिती मिळत राहील आणि तुमच्या ज्ञानात भर पडेल. अशा प्रकारे आपली पहिली कॉईल तयार झालेली आहे आणि त्याला दोऱ्याच्या साहाय्याने बांधलं जात आहे. त्यानंतर पहिल्यांदा दोरा टाकावा लागतो आणि कॉईल बनवावं लागते, म्हणजे जेणेकरून कॉईलच्या आतमध्ये दोरा जातो आणि त्याला सहजरित्या बांधता येतं आपल्याला. मित्रांनो, जर लाईट वगैरे नसेल, लाईटचा जर प्रॉब्लेम असेल तर आपण हाताने पण वाइंडिंग मशीन फिरवून कॉईल बनवू शकतो. तर ह्या उषा ओरिएंट क्रॉम्प्टन यासाठी कॉईल तयार होत आहेत. त्याचा गेज असतो 36 आणि टर्न्स असतात 650 कॉपर वाइंडिंगमध्ये. याच मशीनवर आपण ॲल्युमिनियमच्या पण कॉईल बनवतो. म्हणजे तसं काही नाही की ॲल्युमिनियमच किंवा कॉपरच, असं काही नाही. कुठल्याही प्रकारच्या आपण कॉईल तयार करू शकतो.
मिनिटानंतर तिसरी कॉईल तयार होते. मित्रांनो, हा जो जुगाड बनवला आहे हा सहजासहजी नाही. म्हणजे बरेच वर्ष त्याचं संशोधनात अगोदर माझ्याकडे फक्त हँड वायलिंग मशीन होती, त्याला काउंटर पण नव्हतं. म्हणजे एकदा जर मशीन फिरवली तर 10 टर्न पडायचं. मग तशा म्हणजे मनात मोजत कॉईल तयार करत होते. ते दिवस फार वेगळे होते मित्रांनो. पण आता टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे, तर आपण पण टेक्नॉलॉजीसोबत स्वतःचं पण काहीतरी डोकं लावून असे जुगाड तयार केले तर आपले काम सोपे होऊन जाते. मित्रांनो, टेबल फॅन कॉईल वाइंडिंगची कंपनीची जर मशीन घ्यायची म्हटलं तर जवळपास 70,000 रुपयाची मशीन आहे ती. आणि ॲज इट इज काम होतं त्यात, म्हणजे असं काय वेगळं होत नाही. हा जुगाड म्हणजे ही मोटर मला स्क्रॅपमध्ये मिळालेली, तीच मीच वाइंडिंग केली आणि वापरतोय. तर मला या जुगाडासाठी फक्त 6,000 रुपये खर्च आलेला आहे. आणि आतापर्यंत हजारो कॉईल तयार झाले असतील फॅनच्या याच मोटरवर, याच सिस्टीमने. म्हणजे आपल्याला काम करत असताना वेळेची तर बचत करणं गरजेचं असते, पण पैशाची पण बचत आपण केली पाहिजे. म्हणजे मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आणि त्यानंतर ती इन्व्हेस्टमेंट फेडत बसणं म्हणजे आपल्यासारख्या रिपेअरिंग करणाऱ्या दुकानदाराला परवडत नसतं ते. बघा कशी सुंदर प्रकारे कॉईल तयार होत आहेत. तर मित्रांनो, आपण पण अशाच प्रकारे जुगाड तयार करून आपलं काम हलकं आणि वेळ वाचू शकतो. विदिन 10 मिनिटात एका फॅनची कॉईल तयार होती मित्रांनो. तर मी ज्यावेळेस सुरुवातीला काम करत होतो त्यावेळेस अगोदर माप घेऊन एका फळीवर खिळे अगोदर स्क्रू पिळायचे, त्यावर कॉईल बनवायची, किंवा माचीसच्या डबड्यावर कॉईल बनवायची. असे पण दिवस होते मित्रांनो. त्यावेळेस मोबाईल नव्हते, नवीन टेक्नॉलॉजी माहीत होत नव्हती. पण आता सगळं सोपं झालेलं आहे. तर टेक्नॉलॉजीचा वापर किंवा मोबाईलचा वापर फक्त रील्स बघण्यासाठी न करता आपण असं विविध क्षेत्रातलं ज्ञान मिळवण्यासाठी पण करू शकतो, हे दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.